फक्त तंत्रमंत्र हे वशीकरण, उच्चाटन, काहीतरी स्मशानक्रिया म्हणजे तंत्र का? मूळ जो तांत्रिक असतो तुम्ही त्याला ओळखू सुद्धा शकत नाही की हा व्यक्ती तांत्रिक आहे. तंत्रामध्ये अल्कोहोल यूज करतात का, मांस यूज करतात का? तर मी यावरती सांगेल की स्मशानाचा उल्लेख आला की मणिकर्णिका घाटाचा उल्लेख येतो, काशीचा उल्लेख येतो. मी यांचं काय कनेक्शन आहे सगळं? एका डायमेन्शन मधून तुम्ही वेगळ्या डायमेन्शन मध्ये कसं पोहोचू शकता यासाठी काही स्थान सांगितलेले आहे. त्यापैकी एक स्थान म्हणजे मणिकर्णिका घाट आणि काशी. कामाख्यापासून अजून एक गुप्त गाव आहे, त्या ठिकाणी तर खूप जास्त ह्या विद्या प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी मुघलांनी जेव्हा आक्रमण केलं त्या ठिकाणी त्यांनी मंत्रतंत्रानेच त्यांनी ते सगळ्या गोष्टी थांबवल्या. आणि घरामध्ये ब्लॅक मॅजिक जर कधी झालं असेल त्याचं अजून एक दुसरं लक्षण आहे की जितकं तुम्ही देवाचं करता तितकं त्या लोकांना त्रास होतो. तुम्ही एखाद्या विद्येचा दुरुपयोग करता आहात तर त्याचं तुम्हाला वाईट फळ 100% भेटणार. तर ही ब्लॅक मॅजिक नक्कीच आजच्या जीवनामध्ये लोकांवरती दिसून येते. ज्यावेळी मारण प्रयोग एखाद्या व्यक्तीवरती झालेला आहे त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारची रोगाची साखळी सुरू होऊन जाते. डॉक्टरांनाही कळत नाही की अरे तुम्हाला कॅन्सर कसा झाला. आजकाल म्हणजे बरंच असं ट्रेंडिंग चालू की पैशाचा पाऊस, म्हणजे तंत्रमंत्राचा वापर करून लोक पैशाचा पाऊस पाडतात आणि त्याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात की कोणीतरी असं तांत्रिक बसलेला असतो आणि अचानक पैसे पडतायत. तर हे याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि तंत्राचा वापर करून आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो का?